Good morning, students. Now we see next application of derivative, Rolle's theorem and Lagrange's mean value theorem. First we see Rolle's theorem. Now statement of this Rolle's theorem is that if a real valued function fx is continuous on closed interval ab and differentiable on open interval ab and fa is equal to fb, means the value of the function at a and value of the function at b are equal, then there exists at least one c in open interval ab such that f dash of c is equal to 0. So remember this statement. रिअल व्हॅल्यूड फंक्शन तुम्हाला एफ दिलेले आहे. हे फंक्शन कंटिन्युअस आहे पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन आहे डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल ए बी आणि तिसरी कंडिशन आहे एफ ए इज इक्वल टू एफ बी. ह्या तीन कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर आपल्याला म्हणता येईल देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन पॉईंट सी in this open interval such that f dash c means derivative of the function at c is equal to 0. Means at this stage we find the value of c in between a b such that f dash c is equal to 0. खाली जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स दिलेला आहे रोल्स थेरमचा. तर या जॉमेट्रिकल सिग्निफिकन्समध्ये जो सी पॉईंट आहे तुमचा इन्क्रीजिंग फंक्शन आणि या ठिकाणी डिक्रीजिंग फंक्शन दाखवलेलं आहे. तर ए आणि बी मध्ये एक पॉईंट सी मिळतोय तुम्हाला, जो तुम्हाला शोधायचा आहे आणि कंडिशन असेल एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0. तर या ठिकाणी जॉमेट्रिकल सिग्नल एक्झिस्टन्स ऑफ सी दिलेला आहे. एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. मग आपण एफ डॅश ऑफ सी जर पाहिलं तर या ठिकाणी द टँजंट टू द कर्व ॲट एक्स इज इक्वल टू सी हॅज स्लोप 0. मीन्स एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. दॅट इज टँजंट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. कंडिशन तुम्हाला दिलेली असेल एफ ए इज इक्वल टू एफ बी अकॉर्डिंग टू द रोल्स थेरम. मग या ठिकाणी दोन टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारले जातील. एक तर कंडिशन सॅटिस्फाय होतात की नाही हे पाहणं आणि दुसरं की रोल्स थेरम व्हेरीफाय होतोय की नाही ते काढणं. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी सी व्हॅल्यू काढायची आणि जर तुम्हाला फक्त कंडिशन चेक करायचे असतील तर फक्त 3च कंडिशन असतील. मग आपण एक एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी. पहिलं एक्झाम्पल, verify Rolle's theorem for the function fx is equal to x square minus 4x plus 10 on closed interval 0 to 4. fx दिलेला आहे, त्याला एक नंबर दिला मी. fx इज ए पॉलिनॉमियल. आता काय आहे, फंक्शन हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे म्हणजेच तुम्हाला ते कंटिन्युअस मिळतं आहे आणि ते डिफरन्शिएबल आहे. कंटिन्युअस क्लोज इंटरवलसाठी 0-4 लिहिलं मी अँड इट इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 0 to 4. मग एची व्हॅल्यू 0 आहे आणि बीची व्हॅल्यू 4 आहे. मग एफ ए व्हॅल्यू आपण काढली म्हणजे F0 व्हॅल्यू ती मिळते तुम्हाला. ह्या नंबर 1 मध्ये आपल्याला इंटरवलनुसार ए आणि बीच्या किमती टाकायच्या. एची किंमत 0 आहे आणि बीची किंमत 4 आहे. तर एफ ऑफ एची व्हॅल्यू मिळते 10. नंबर 1 मध्ये आपण पुट केली व्हॅल्यू 0, एक्स इज इक्वल टू 0. नंतर आपण एक्स इज इक्वल टू 4 टाकलं म्हणजे बीची व्हॅल्यू 4 टाकली तर एफ बीची व्हॅल्यू परत तुम्हाला 4 स्क्वेअर मायनस 4 इंटू 4 प्लस 10 म्हणजे परत येणारं उत्तर 10 मिळालं. म्हणजेच तुम्हाला एफ ए इज इक्वल टू एफ बी मिळतं आहे. म्हणजे इक्वल व्हॅल्यूज मिळाल्या. म्हणजे बघा तिघं कंडिशन्स या ठिकाणी दिसत आहेत. पॉलिनॉमियल असल्यामुळे कंटिन्युअस आहे. दुसरे
डिफरन्शिएबल आहे आणि तिसरी कंडिशन जी होती रोल्स थेरमसाठी एफ ए इज इक्वल टू एफ बी ही पण सॅटिस्फाईड होते. म्हणून खाली वाक्य लिहिलं आहे ऑल द कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाईड. To find the value of C, to get the value of C, we should have f dash of C is equal to 0 according to the theorem. आणि C ची व्हॅल्यू 0 to 4 ह्या ओपन इंटरवलमध्ये असेल. मग दिलेलं इक्वेशन नंबर 1 आपण डिफरन्शिएटिंग केलं विथ रिस्पेक्ट टू x. f dash of x ची किंमत मिळते 2x minus 4. 10चं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला नंबर 1 इक्वेशन बघा. x वर्गाचं डेरिव्हेटिव्ह 2x, 4xचं डेरिव्हेटिव्ह 4, 2x minus 4 plus 0 equal to 2 बाहेर काढला तर x minus 4 मिळते. नाव फॉर x इज इक्वल टू c म्हणजे f dash of c इक्वल टू 0 घ्यायचं आहे आपल्याला. 2 इंटू या ठिकाणी x minus 4 नाही राहणार तर या ठिकाणी 2 असेल. 2x minus 4 किंवा 2c minus 4 इज इक्वल टू 0. सो c इज इक्वल टू 2 आणि c ची व्हॅल्यू ही बिलॉंग्स टू ओपन इंटरवल 0 to 4 मिळते. म्हणजेच तुम्हाला रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. मग आता आपण लॅग्रांजेस थेरमकडे जाऊ. लॅग्रांजेस थेरमचं स्टेटमेंट आपण बघू. रोल्स थेरम सारखं स्टेटमेंट आहे, फक्त कंडिशन बदलते. रियल व्हॅल्यूड फंक्शन f is continuous on closed interval AB and differentiable on open interval AB, then there exists at least C in open interval AB such that f dash of C is equal to fb minus fa divided by b minus a. मग बघा रोल्स थेरममध्ये आपल्याला तिसरी एक कंडिशन होती एफ ए इज इक्वल टू एफ बी, ती या ठिकाणी नाही आहे. म्हणून या ठिकाणी दोनच कंडिशन्स बघायच्या. कंटिन्युअस फंक्शन आहे का ते आणि डिफरन्शिएबल आहे का ओपन इंटरवलला. त्यावेळेस तुम्हाला एक व्हॅल्यू तरी मिळेल जी ओपन इंटरवल ए बी याच्यामध्ये बिलॉंग्स टू असेल आणि कंडिशन असेल तुमची एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ बी मायनस एफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए. मग या ठिकाणी पुन्हा लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरमचं जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स दिलेला आहे. एफ डॅश ऑफ सी इज नोन ॲज स्लोप ऑफ कॉड ए बी. मग फिगर बघू शकता तुम्ही. ए आणि बी पॉईंट घेतले, ए कॉमा एफ ऑफ ए, बी कॉमा एफ ऑफ बी. तर या ठिकाणी सी पॉईंट मिळतो जो आपण ए बीमध्ये घेतला. मग या ठिकाणी तुम्हाला एफ डॅश ऑफ सी according to this Lagrange's mean value theorem condition fp minus f of a divided by b minus a which is called as slope of quad AB. या ठिकाणी a आणि b हे पॉईंट दाखवलेले आहेत. तर या ठिकाणी स्लोप ऑफ quad AB is nothing but f dash of c. This shows that the tangent to the curve at the point x is equal to c is parallel to the chord AB. आपण एक एक्झाम्पल घेऊ याच्यामध्ये. व्हेरीफाय लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम फॉर द फंक्शन. मी दोन नंबरचं एक्झाम्पल घेतोय. फंक्शन तुम्हाला दिलं आहे एफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1/x आणि इंटरवल दिला आहे 1,3. गिवन दॅट याला एक नंबर म्हटलं इक्वेशनला फंक्शनला. फंक्शन कंटिन्युअस पहिली कंडिशन ऑन क्लोज इंटरवल. दुसरी कंडिशन आहे डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 1,3. सो LMVT इज ॲप्लिकेबल. म्हणजे या ठिकाणी ऑल द कंडिशन्स ऑफ लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम आर सॅटिस्फाईड. मग आता आपल्याला एफ डॅश ऑफ सी फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे सीची किंमत काढायची आहे. जो फॉर्म्युला आपल्याकडे होता एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ बी मायनस एफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए. मग नंबर 1चं इक्वेशन आपण डिफरन्शिएट केलं तर आपल्याला मिळते एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 1 मायनस 1/x². एची व्हॅल्यू माहिती आहे, बीची व्हॅल्यू माहिती आहे. ह्या व्हॅल्यूज आपल्याला
एफ डॅश ऑफ सीची काही इक्वेशन आहे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरममध्ये. म्हणून आपण एफ ए व्हॅल्यू काढली 2, एफ बी व्हॅल्यू काढली 3 + 1/3 = 10/3. By LMVT we have f dash of c is equal to f of b minus f of a divided by b minus a. सगळ्या किमती टाकल्या मी. f dash of c या ठिकाणी x ची जागा कोण घेईल, c, 1 - 1/c². एफ बी ची व्हॅल्यू टाकली 10/3 - 2 divided by 3 - 1. म्हणजे इथं वरती न्यूमरेटरला 4/3 divided by 2, 2/3. c² ची व्हॅल्यू मिळते तुम्हाला 3. याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. 1/c² ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 1 - 2/3. तो 1/c² ची व्हॅल्यू मिळते 1/3. c² ची व्हॅल्यू मिळते 3. c ची व्हॅल्यू ±3. या ठिकाणी पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली मी √3 which is belongs to 1 open interval 1,3. c ची व्हॅल्यू जी -√3 होती ती ह्या इंटरवलमध्ये नाही. √3 म्हणजे 1 पॉईंट काहीतरी समथिंग येईल. म्हणजेच या ठिकाणी c ची व्हॅल्यू जी आहे √3 वी हॅव टू फाइंड. आणि मग शेवटी आपल्याला एक ओळ लिहायचे, लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम इज व्हेरीफाईड. मग कंडिशन्स फक्त लक्षात ठेवा तुम्हाला. त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. एक तर तुम्हाला कंडिशन्स वरती एक्झाम्पल असेल किंवा फाइंड द व्हॅल्यू किंवा व्हेरिफिकेशन ऑफ रोल्स थेरम किंवा तुम्ही LMVT. आणखी एक एक्झाम्पल आपण रोल्स थेरमवरती घेऊ. फंक्शन दिलं आहे तुम्हाला e⁻x sin x - cos x. इंटरवल दिला आहे π/4, 5π/4 क्लोज इंटरवल. मग सोल्युशनमध्ये फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला, त्याला 1 नंबर नाव दिलं. मग या फंक्शनमध्ये e⁻x sin x cos x कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल फंक्शन्स आहेत. म्हणजेच दिलेलं फंक्शन जे गुणाकार आणि वजाबाकी म्हणून दिलेलं आहे ते तुम्हाला डिफरन्शिएबल आणि कंटिन्युअस दिसेल रिस्पेक्टिव्ह इंटरवल्सला. ए ची व्हॅल्यू π/4, बी ची व्हॅल्यू 5π/4. मग कंडिशन आपण रोल्स थेरमच्या सॅटिस्फाय करू. एफ ए ची व्हॅल्यू घेतली मी तर ही व्हॅल्यू मिळाली 0. एफ बी ची व्हॅल्यू काढू आपण. ती व्हॅल्यू पण तुम्हाला मिळते 5π/4ला 0 मिळते. म्हणजे दोघं व्हॅल्यूज फंक्शनच्या π/4 आणि 5π/4ला इक्वल मिळालं. रोल्स थेरमच्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. मग आता एफ डॅश ऑफ सी काढू आपण. फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यावरून डिफरन्शिएटिंग नंबर 1 e⁻x तसाच sin x - cos xचं डेरिव्हेटिव्ह cos x + sin x + sin x - cos x जसं तसा e⁻xचं डेरिव्हेटिव्ह e⁻x. म्हणजेच तुम्हाला मिळतं आहे e⁻x जर बाहेर काढला मी तर cos x आणि हा निगेटिव्ह cos x पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कॅन्सल होऊन जाईल. 2 sin x मिळतो आहे म्हणजे 2 e⁻x sin x मिळतो आहे. नाव x इज इक्वल टू c. एफ डॅश ऑफ c इज इक्वल टू 2 e⁻x sin c. 2 e⁻c into sin c is equal to 0. e⁻c is non-zero for any value of c, that is real value. मग sin c 0 मिळतोय म्हणजे c ची व्हॅल्यू 0 ± π, 2π, 3π. इट इज क्लिअरली सीन दॅट पाय व्हॅल्यू ही तुम्हाला ह्या क्लोज इंटरवलमध्ये दिसते. म्हणजे या सगळ्या व्हॅल्यूजमधून फक्त एकच व्हॅल्यू जरी मिळाली तरी हरकत नाही. मग c ची किंमत पाय मिळते. म्हणजेच आपल्याला रोल्स थेरम हे या ठिकाणी व्हेरीफाय होतो. थँक्यू. नेक्स्ट टाइम वी सी मॅक्सिमा अँड मिनिमा. ओके, थँक्यू स्टुडंट्स.